पहिली सेमीफायनल पाहतो आपण या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक, पहिला षटक यामधून चेंडू पाहतो आहे, चेंडूचा पाठलाग करतो शेबाज, चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावेने ओपनिंग झाले, चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू, अफलातून चेंडू आपण या ठिकाणी पाहतो, सुरेख चेंडू. दोन चेंडू 4 धावा आपण पाहतोय या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये शतरक्ष जरूर तैनात होता, त्याला बीट करून चेंडू सीमारेषे पलीकडे पोपोच्या बॅटमधून आला, आणखीन एक चौकार. ऋषिकेश कदम जिसके नाम में दम, अफलातून फटका. 3 चेंडू 8 धावा आपण पाहतो. लगातार आपण पाहिले गेल्या 3 चेंडू मध्ये चौकार, डॉट चेंडू आणि 4 धावा अशा प्रकारच्या 8 धावा आपण पाहिले गेल्या. अनेक आहेत मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय. नेरल, राजदगुर नगर, सम्राट नगर आपण पाहिलं, बोंबील आली, कुंभार आली, जे आहेत मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जीएसटीच्या पाठीमागे चेंडू शॉप केला जाईल, सिंगल या ठिकाणी येते. 4 चेंडू, संख्या 9, पावलेचं षटक प्रगती पथावरती आहे. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. इथे चांगला चेंडू, डॉट चेंडू आला, ज्याची गरज होती त्या निर्धाव चेंडूची सांगता आपण या ठिकाणी होत असताना आपण पाहतो 5 चेंडू आणि 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. थोडं फास्ट घ्या, कारण कोणत्या प्रकारचा टाइमपास आपण करू नका. शेवटचा चेंडू, टपक्याला चेंडूला सिंगल आपण या ठिकाणी पाहतो. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. लगेच थोडस वॉर्निंग द्यायचा, लगेच शतरक्षक सजून घ्यायचा, वेळ घेऊ नका. इथे सुरेख फटका आपण पाहतो, शतरक्षक त्या ठिकाणी जरूर आहे. एका धावे होती, समाधान मला निखिल होता स्ट्राईकला, स्ट्राईक रोटेट हो या ठिकाणी होते. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे पाहतो परासकाल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? सुरेख पोहोचला नाही. इथे फलंदाज बाद, झटका, पहिला क्रमांक, पहिला विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना लगेच मीटिंग नको.
सिकंदर मीटिंग नको. हा इथे तू, मला वाटतं तू तिकडे आहे काय त्यांच्यामध्ये, पठाणमध्ये आहे सिकंदर. चला गोलंदाज आपण पाहतो, पहिला चेंडू आपण सिंगल पाहिजे त्यानंतर विकेट आपण पाहतोय. ते चांगला चेंडू साजीसाठी टाकलेला चेंडू आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी निर्धाव चेंडू आपण पाहिले गेलं ते अरबाज, बास की नजर. पुढचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपण पाहतो, पंचाच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी घेतली जाईल, साजिद स्ट्राईक रोटेट करतोय. चार चेंडू आणि 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली सुरुवात म्हटली जाईल, जरी एक फलंदाज बाद झाला, ज्यांनी चांगली सुरुवात करू दिली होती तो ऋषिकेश कदम माघारी परतलाय. इथे गोलंदाज तयार, पुढचा चेंडू. एक फटका, झेल ड्रॉप झाले आणि झेल कोणी ड्रॉप केले, ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय किमान 100 प्लसच्या वरती धावा ज्या वैयक्तिक त्यांनी या स्पर्धेमध्ये कुठल्यात, तो निखिलला या ठिकाणी दिलं जीवदान. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 2 षटक या ठिकाणी आपण पाहतोय. समाप्त होत असताना 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आजच्या सरासरी शेवटचं अंतिम षटक स्लॉगवर आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शहबाज. लीग बायची एक धाव या ठिकाणी पाहतो आपण, लीग बायच्या धावेने या ठिकाणी अग्रेसर होतोय.
या ठिकाणी आपण पाहतो ज्येष्ठ पत्रकार माननीय संजयजी अभंगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी माननीय संजयजी अभंगे साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सम्राट प्रीमियर लीग 2024 सीझन 2 आपण पाहतोय दुसऱ्या पर्वामध्ये सम्राट क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत केलं जाईल. त्यानंतर सदावर्ते क्लासेसचे गुरुजन वर्ग मंगेशजी सदावर्ते यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. या ठिकाणी राजेशजी रायगड भूषण 24 धावा झालेत. रायगड भूषण राजेशजी गायकवाड साहेब त्याचबरोबर अनिल दादा सदावर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. मंगेशजी सदावर्ते यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. कट केला चेंडूला आपण पाहतो तळमॅच झोन मधून आपल्यासाठी कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय. तर या दरम्यान आपण पाहतोय आमचे मित्र शेखरजी निकालजी या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने माईकवरती कसं बोलायचं त्यांच्याकडून आम्ही शिकलो. आमचे शेखरजी निकालजी सर या. आपण विनंती असेल आपणास व्यासपीठावरती विराजमान व्हा. इथे सुरेख या अगोदर कब तक चलेगी तुम्हारे बल्ला. एक बार चलेगी मेरी खेल. बल्लेबाज बैक टू पवेलियन. ये है अल्लाह का बंदा इसने उड़ा दिया डंडा. लाजवाब गोलंदाजी. तर मी तुषारजी गायकवाड यांना विनंती करतो आपल्या शुभ असते मंगेशजी सदावर्ते सर सदावर्ते क्लासेसचे ओनर आणि अर्थात गुरुजन वर्ग यांचं या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. मी राजेशजी गायकवाड आणि अनिलजी सदावर्ते यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. गायकवाड मामा या जरा आपण व्यासपीठावरती. इलेव्हन संघ आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. तर मी बघा युवा कार्यकर्ते आणि युवा आपण पाहतोय त्यांच्याकडे जबाबदारी आहे सम्राट नगरची. असे सम्राट युगचे अध्यक्ष सम्यक यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते करूया स्वागत. ज्येष्ठ पत्रकार ज्यांच्या लेखणीची आहे दार ते आमचे संजयजी अभंगे सर यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जाते. तर 30 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 30 धावांची गरज असेल प्रत्येकी षटक 10 धावा. प्लीज प्लीज पोपो पोपो ऋषिकेश वेल नका लगेच जा प्लीज प्लीज प्लीज. या अरबाज 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 चला लगेच आपण तयार राहा कारण वेल नका घेऊ आपण. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 30 धावांची गरज असेल प्रति षटक 10 धावांची गरज. आपण मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान करतो आहे. इथे उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती.
चला सलामीची जोडी तोका आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय सुफियान. हे दोन प्लेयर आपण पाहतो मैदानात रवाना झालेत. कृपया ती बॉटल्स पण घेऊन या बाहेर. तुषार जरूर ती बॉटल्स पण घ्या. एखादा खेळाडू दुखापत होऊ शकतो. यानंतरची बिग फाईट पुन्हा एकदा दुसरी मॅच असेल. एकीकडे सर्व संघाला अचंबित करणारा 40+ संघ बॉल चॉईस साठी आपण या ठिकाणी यायचे. आणि त्यानंतर बी रॉयल्स आपण बॉल चॉईस साठी यायचे लगेच. बॅट्समन बॉल चॉईस करून ठेवायचे इथे लगेच. बी रॉयल्स कानाचं ऑपरेशन नाही आपल्या. बॅट बॉल चॉईस करायची. फिल्डिंग आहे ना. पहिला चेंडू निर्धावण्यास सुरुवात झाली. आपण पाहतो ऋषिकेश कदम ज्या संघाने आपण पाहतो बघा वर्ल्ड कप मध्ये पाहिलं होतं भारतीय संघाने सर्व सामने विजय प्राप्त केला होता आणि नेमकंच आपण पाहतोय त्याला सेमीफायनल मध्ये त्या नॉकआउट राऊंडला पराभूत व्हावं लागलं होतं. इथे आपण पाहतो सर्व सामने आज निखिल दुशांत आणि त्यांच्या सोबत त्यांचे तिसरे पार्टनर आहेत ते अक्षय जाधव यांचा संघ जे लगातार 4 मॅच जिंकून या स्पर्धेमध्ये टॉपला आहेत. लीग स्टेजला टॉपला आहेत. फैजान ने काय खुश आहे कारण मी पाहिलं बॉक्स टाईप पासून खेळताना त्याला. इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज कोणत्या प्रकारची चुकी करत नाही बघा. स्वतःला सावरलं. अफलातून झेल या ठिकाणी आपण पाहिलं गेलंय. त्याची जर आपण जर विचार केला मंगेश सर ऋषिकेश कदमची जर शरीरदृष्टी पाहिली गेली बॉडी पाहिली गेली तर खऱ्या अर्थानं असे प्लेयर आपल्याला वेस्ट इंडिज साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया या संघामध्ये तर आपण पाहिले गेले असे गोलंदाज पाहिले गेले तर तुम्ही अफगाणिस्तान या संघामध्ये अशा प्रकारचे गोलंदाज पाहिलेत जे हायटेड गोलंदाज आहेत आणि त्याच पद्धतीने हा गोलंदाज. तर मी ॲडव्होकेट मनोजजी क्षीरसागर यांना विनंती करतो आपण काही कलाकरता आमच्या व्यासपीठावरती यायचे लगेच. या लगेच जाऊन या. थोडं मान सन्मान व्हायचं आपलं. या लगेच. मी रायगड भूषण राजेशजी गायकवाड यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. इथे चांगला फटका लॉंगअप मधून चेंडू सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. आता डीजे टोकाला कोण नाही कारण डीजे लावत ते आम्ही आमच्या आलेत बघा. वेल भेटला तर गाणी लावा चांगली एन्जॉय करूया आपण. इथे फुल लेन चेंडू पर आजकाल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाहीये. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डान्सिंग डाऊन पाहिला गेला. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण होताना पाहतोय. तीन धावा आपण या ठिकाणी पाहतोय. बघा आपण पाहतोय दिवंगत किसनजी क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय ज्या सर्व ट्रॉफीज आहेत त्याच्या माध्यमातून आले ते ॲडव्होकेट मनोजजी किसन क्षीरसागर यांचं या ठिकाणी मान सन्मान केले जात आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. पहिल्या षटक या ठिकाणी समाप्त झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. तर थँक्यू सर आपण या स्पर्धेसाठी आणि आयोजक कमिटीला याचा सम्राट क्रिकेट क्लबला जी मदत केली आपलं मनापासून गोड गोड कौतुक. थोडं फास्ट घ्या.
जाऊया पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मारतोय निखिल स्वतः सहसंघ मालक आहे, कारण 3 संघ मालक आहेत त्या संघामध्ये आणि त्यामधील हा निखिल. सुरेख चेंडू शेबाच्या पाठमधून चेंडू निघतोय, त्याचं रूपांतर डबल मध्ये. कारण एवढी शरीरदृष्टी घेऊन जमीन लगत वाकायचं माझ्यावरती मी विचार करू शकतो, वाकणं किती कठीण असतं. आणि तिथे तो गोलंदाजी करून तिथपर्यंत पोहोचलाय आणि त्यानंतर चेंडू फील्ड करतोय. 2 धावा या दरम्यान घेतल्या तर धावसंख्या 9 या आकड्यावरती 23 धावांची गरज होती, आता 21 धावांची गरज. इथे ओरपेश चेंडू फुल लेंथचा चेंडू आहे, निखिलचा हा चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय, इथे वरून ने केली चुकी. चुकी केले कारण महत्वाच्या क्षणी केलेली चुकी आहे. हा कसं आहे मंगेश सर, वार्षिक परीक्षा जवळ आहे आणि सेमिस्टरला गैरहजर राहणं तुम्ही समजू शकता. वार्षिक परीक्षा जवळ आले आणि या सेमिस्टरला धाण्या मारतोय, याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण आपण झालं पाहिलं गेलं. कारण लेखणीची धार आमच्या बाजूला आहे, कारण पत्रकार म्हटलं गेलं का आमच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या लेखणीला जी धार आहे, भले भले घाबरतात लेखणीला, कारण बाबासाहेबांचं प्रतीक येते. इथे सुरेख फटका, लॉंग ऑफ 2 स्क्रीनवरती चेंडू ढकलणार, चेंडू जाऊन पोहोचला सीमा रेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्येला या ठिकाणी आकार देण्यात आले आहेत. बघा, जी मेहनत करे कोई और अंडा बुर्जी खाय कोई. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19, अजूनही 11 धावांची गरज आहे. इथे शनिवष्टी चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अफलातून बघा ज्यांनी चुकी केली होती, जागा बदलली, चुकीला या ठिकाणी माफी नसते, पण इथे यांनी घेतलेला झेल, अफलातून झेल, फलंदाज बाद माघारी पाठवलाय. या ठिकाणी शेबाजला आणखीन एक झटका दिला गेलाय, तो पठाण ब्रदर्सला. चुकी जरूर केली, पण ही झेलपेक्षा ते 4 रन खूप महत्वाचे होते साहेब. 4 रन खूप महत्वाचे, कारण एखादी लीव भेटली कॉलेजला, पण 19 झाले तर 11 पाहिजे ना. त्याच्या अगोदर 11 पाहिजे सांगितले होते, आता विकेट पडला तर धावसंख्या वाढू शकत नाही. सिकंदर त्याच्यापेक्षा तुला जास्त काही आहे, त्यांना तर लय पाठ आहेत, कारण कोरोना कालामध्ये ना ते क्लासेस चालवत होते मॅथ्सचे. पुढचा चेंडू निखिलला या ठिकाणी फेस करेल, गॅप मधून चेंडू, आकलेचा बुद्धीचा वापर. इथे सुरेख फटका, चेंडू तडम्यान झोन मध्ये सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. इथे आला नशीबवान, सामन्याला कलाटणी देणार का सांगणारा चौकार. स्कोर कार्ड 23. शेवटचा चेंडू म्हणजे 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. काही घडू शकताय. क्रिकेट एक खेळ आहे दोस्तो, रंग बदलने में देर नहीं करता. इथे काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. पुढचा चेंडू, इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. जोरदार अपील जरूर या ठिकाणी करण्यात आली होती, पण त्या ठिकाणी पाहिलं गेलं बॅटची कडा या ठिकाणी आपण पाहतोय. विकेट हा कॅच आउट होते, कारण त्या ठिकाणी फलंदाज निघाला होता पुढे. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज. आता साजिद शेखचा कस निर्माण होणार, म्हणजे अनुभव कशा प्रकारे आहे, किती वर्ष काय केलं. दादा म्हटलं जातं ना, किती वर्ष जगून काय केलं त्याला महत्व नाही, ज्याच्यामध्ये जगण्यामध्ये तुम्ही काय कार्य केलं त्याला महत्व असतं ना. आता हे महत्व या ठिकाणी आहे. तुम्ही किती वर्ष क्रिकेट केलं याला महत्व नाही, त्या क्रिकेटमधून काय शिकलं. आज खऱ्या अर्थाने आम्ही शिकलो 40+ कडून. काय खेळले 40+ वाले, आज सेमीफायनलमध्ये जाऊन झाले. त्याच्यापेक्षा आघाडीचे खेळाडू होते, त्या सर्व संघाला पराभूत केलं 40+ ने. आणि ज्या 40+ संघाला पराभूत केलंय तो संघ म्हणजे निखिलचा संघ, अर्थात ब्रदर्स ग्रुप. आपण या ठिकाणी पाहतोय पराभव
आणि विजय जय याच्यामध्ये ते मध्यंतर आहेत. प्लीज प्लीज आता मी काहीच बोलू शकत नाही कारण का माहिती का तुषार माझा कार्यक्रम मी कॅन्सल केलेला आहे कारण माझा 7:30ला प्रोग्राम होता. तिथे आता दुसरा माणूस गेलाय त्याच्यामुळे आता मी आरामात. आता रात्रीचे 8 वाजले तरी चालतील. काही टेन्शन नाही. तुम्ही आयोजक आहेत ना काही टेन्शन घ्यायचं नाही. एकदा लीग स्टेजच्या मॅच संपल्या ना त्याच्यानंतर आहे ना तुषार बिनधास्त राहा. मुलीचं साखरपुड्याला लग्न झाला एकदा वरातीचं जेवण झालं ना त्याही वरात घेऊन जाओ न जाओ याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं कार्य पूर्णपणे केलंय हे फक्त बघायचं. हा काही टेन्शन नाही. कोपून दे त्यांचं ते बघतील. 1 ओव्हरमध्ये खेळतील. 3 ओव्हरची मॅच त्यांना खेळायची होती त्याच्यामुळे आपण काहीच बोलायचं नाही. जाऊया मैदानामध्ये 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 7 धावा आपण पाहतोय. साजिद या 7 धावा वाचवणार का समोर सुफियान. इथे अलकातने टॅप केला चेंडूला. इथे बघा वाघाने चेंडूवरती धडक मारली होती. चांगला थ्रो होता पण पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित होतो फलंदाज. 1 धाव या ठिकाणी घेतली गेली. 5 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्राईकला अरबाज. अरबाज सारखा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. समोर आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. साजिद इथे लाजवाब चेंडू. सुरेख चेंडू आपण पाहिलं लाईव्हलाही पाहू शकतो आपण त्या पद्धतीने गोलंदाजी केले. सरळ एसटीच्या वरून चेंडू निघून गेला. अफलातून गोलंदाजी. 4 चेंडू 6 धावांची गरज. इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. कॅच आहे कॅच आहे दादा. क्लियर आहे क्लियर दादा. विकेट आहे दादा. चेक केलं. शेजाद विकेट आहे शेजाद. चला पाठवा लगेच. जातो कधी आम्ही दाखवत नाही कोणाला. तुम्हाला दाखवतो तर सही. चला तर साईल साठी योगेश परदेशी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. बाय पेटीएम. ते तुमच्या बँक मध्ये येतील. पेन बँक मध्ये. नाही कधी कधी काय होतं तो घरी जाई परत ना पैसे मागायला प्लेयर येतात. हा कधी कधी कॉमेंटेटरच्या घरी येतात पैसे घ्यायला. आमच्या नावाने पैसे लावले होते पण लावणारे खूप लांब असतात. इथे चांगला चेंडू. आपला हातून गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी. इथे स्ट्राईक रोटेट झाली जरूर. बघा इथे निखिलने तो चेंडू पकडला जरूर होता. तो चेंडू पहिल्यांदा सोडला असताना या नॉन स्ट्राईककडे फेकला असता तर त्या ठिकाणी कुठेतरी आपण पाहतोय सुफियान सारखा प्लेअर बाउट झाला असता. पण इथे त्या चेंडूवरती त्यांनी वेट अँड वॉच. मी अनेक वेळा क्रिकेटमध्ये सांगतोय कीपर चेंडू का धरून बसतोय. तुम्हाला विकेट तर भेटणार आहे. ज्या विकेटची गरज आहे ज्याला स्ट्राईक पाहिजे त्याला बाद करायचं नॉन स्ट्राईकला चेंडू फेका. या तर जो स्ट्रायकरला आहे नॉन स्ट्राईकला असेल तर तिकडे चेंडू फेका तरच तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येईल. पण इथे आपण पाहतो वेट ऑन वॉचची भूमिका. आणि हारो या जीतो कोणी आतमध्ये प्रवेश करणार नाही. कारण मॅचेस आणि यानंतर ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हा 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. अफलातून कामगिरी मित्रांनो. साजिदची गोलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या साजिदसाठी. आणि इथे पाहतोय सरळ रेषे चेंडू सोडून दिला. 5 चेंडू आपण आतावर पाहतोय. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. शेखर निकालजे ज्या खुर्चीवरती बसले होते अक्षरशः तेरसचा चेहरा झाला होता. जिथे 6 चेंडू 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर शेखर निकालजेने विचार केला काय घडलं काय बिघडले. आतमध्ये कोणी प्रवेश करू नका. शेखर प्लीज कोणी आतमध्ये जाऊ नका. 1 चेंडू आणि विजयासाठी
बघा पिक्चर अभि बाकी है मेरे दोस्त. आम्ही अनेक पिक्चर बघितले आहेत. पठाणमध्ये पाहिलं तर सलमान खान आला आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं त्या सलमानच्या पिक्चरमध्ये शाहरुख खान आला. हा हा अनुभव मी सांगितलं ना खूप मोठं. किती वर्ष काय केलं त्याला महत्व नाही, किती क्रिकेट खेळलं महत्व नाही, पण एक चेंडू 6 धावा एक चेंडूची खेळायची गरज आहे. इथे एकीकडे असलेले बराच वर्ष अनुभव खोल्या खोल्या गोण्या गोण्या भरून असलेला साजिद आणि दुसरीकडे नवतरुण सुफियान. इथे पाहिलं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हा सुपर ओव्हर नाही, कंपल्सरी चेसिंग आहे. हा कंपल्सरी चेसिंग आहे. आणि इथे आपण पाहतोय, चला प्लीज 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 चला 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 निखिल फायनल मध्ये प्रवेश केला या ठिकाणी आपण पाहतोय. ब्रदर्सने प्लीज. हा चला चला लगेच लगेच फील्ड सजून घ्या. लाजवाब. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो आहे. 6 चेंडू 7 धावांची गरज असताना अरेश प्लीज बाहेर जाऊ नका लगेच. तर ज्याने 7 धावा डिफेन्स केल्या फक्त आपण पाहतो संघासाठी तो या ठिकाणी आपण पाहतोय. इसको बोलते